श्रीमद् भागवत कथा तृतीय दिवस। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद् भागवत भगवान की जय। मागच्या भागामध्ये आपण श्री दत्तात्रेय अवताराची कथा ऐकली। धर्म प्रकरणामध्ये श्री दत्तात्रेयांचा अवतार झाला आणि त्यांच्या चरणी साष्टांग नमस्कार करून पुढे ह्या धर्म प्रकरणामध्ये अजून एक कथा येते। मनु आणि शतरूपा यांना 3 कन्या आणि 2 पुत्र होते, हे आपण मागं पाहिलं। मग त्यातल्या देवहूतीचा विवाह कर्दम ऋषी सोबत झाला आणि प्रसूतीचा विवाह दक्ष राजासोबत झाला। आणि दक्ष राजा आणि प्रसूती यांची कन्या सती। मग आजच्या भागामध्ये आपण सती कथा ऐकणार आहोत। या सतीचा विवाह शंकर भगवान यांच्या सोबत झाला, पण शंकर भगवान आणि दक्ष राजा या सासरे जावयांचं जास्त पटत नव्हतं। मग शौनकादी ऋषींनी सूत महर्षींना प्रश्न विचारला, कस्तम चराचर गुरुम निर्वैर शांत विग्रहम आत्मा रामम कथम द्वेष्टी जगतम दैवतो महान। म्हणजे कस्तम चराचर गुरुम म्हणजे चराचराचे गुरु आहेत आणि निर्वैर आहेत अशा शिवशंकराचा दक्षानं द्वेष का करावा? काय कारण होतं की दक्षाचं आणि शिवशंकर शंभो भगवंताचं जास्त जमत नव्हतं, पटत नव्हतं? याचं काय कारण होतं? मग सूत महर्षी शौनकादी ऋषींना सांगू लागले की एकदा दक्षाला प्रजापती हे पद प्राप्त झालं, म्हणजे दक्ष प्रजापती झाला आणि त्यामुळे त्याला अहंकार निर्माण झाला। मग मोठ्या पदाचा इतका अहंकार झाला की तो राजदरबारात आला की दरबारामध्ये उपस्थित असलेले सर्वजण उठून उभे राहायचे। मग एकदा असंच तो राजदरबारात आला आणि सर्वजण उठून उभे राहिले, पण राजदरबारामधले 3 जण उठलेच नाहीत। एक म्हणजे ब्रह्मदेव, दुसरे भगवान श्रीहरी विष्णू आणि तिसरे भगवान शिवशंकर। पण दक्षाला ब्रह्मदेवाचा राग आला नाही, कारण ते दक्षाचे पिता आहेत। भगवान विष्णूचाही राग आला नाही, कारण ते दक्षाचे आजोबा आहेत, म्हणजे ब्रह्मदेवाचे पिता। पण भगवान शंकर जावई असून उठले नाहीत, हे मात्र दक्षाला आवडलं नाही। मग त्याला खूप राग आला आणि रागात येऊन दक्ष भगवान शंकराची निंदा करू लागला। पण शिवशंकर भगवान शांत होते। अयम तु लोकपालानां यशोघ्नो निरपत्रपहा सदाभिः आचरिता पंथा येन स्तब्धेन दूषितः। म्हणजे दक्ष प्रजापती शिवशंकराला नको नको ते बोलायला लागला, निंदा करायला लागला, पण हे नंदीला सहन झालं नाही आणि नंदीला खूप राग आला व त्याने दक्षाला शाप दिला, ज्या मुखानं माझ्या भगवंताचा अपमान केलास ते तुझं मुख तुटून पडेल आणि तुला बकऱ्याचं मस्तक लावावं लागेल। आणि हे ऐकून दक्षानेही शिवशंकराला शाप दिला, देवांच्या बरोबरीनं तुला हरिरद्रव्य मिळणार नाही। मग हे ऐकून भगवान शंकर शांततेने उठून गेले आणि 87,000 वर्षाच्या समाधीमध्ये कैलास पर्वतावर लीन झाले। मग यानंतर एके दिवशी दक्ष राजाकडे एक यज्ञ होता। सतीला त्या यज्ञासाठी आमंत्रण नव्हतं, पण तरीही सतीला तिथं जायची इच्छा झाली। ती शंकर भगवंताला म्हणाली, तुमच्या सासऱ्याकडे यज्ञ आहे आणि मला तिकडे जाण्याची खूप इच्छा आहे, मी जाऊ का? तेव्हा भगवान शंकर म्हणाले, अगं तुझ्या पित्याचं आता तुझ्यावर प्रेम नाही,
कारण तुझं माझ्यासोबत लग्न झालं आहे आणि तू माझी पत्नी आहेस, म्हणून तुला तिथं आमंत्रण नाही. आणि जिथं आमंत्रण नसेल तिथं जाऊ नये. पण सतीला वाटलं, पित्याच्या घरी जायला आमंत्रणाची काय गरज आहे. भगवान शंकरांनी सांगून सुद्धा सती दक्षाकडे गेली. मग गेल्याबरोबर आईला बहिणीला भेटली, वडिलांकडे गेली, नमस्कार केला. पण दक्षाने तिचा अपमान केला आणि म्हणाला, आमंत्रण नसताना सुद्धा काही लोक निर्लज्जासारखे येतात. मग सतीला खूप वाईट वाटलं, पण ती शांत राहिली आणि यज्ञ सुरू झाला. आणि तिने पाहिलं की सर्व देवांना आहुती दिली जात आहे, पण भगवान शंकराला आहुती दिली जात नाही. मग हे मात्र तिला सहन झालं नाही. तिनं पित्याला विचारलं, असा माझ्या पतीचा का अपमान करत आहात? पण दक्ष हा शंकराची निंदा करतच राहिला. दक्ष शिवशंकराला नाही नाही ते बोलू लागला, अपमान करू लागला. मग हे सतीला सहन झालं नाही आणि सतीने पद्मासन घातलं आणि स्वतःचा देह त्या यज्ञकुंडामध्ये समर्पित केला. मग हे दृश्य पाहून नारदजी कैलासावर आले आणि सतीचं शरीर जळायला लागले. हे शंभो शंकरा, जागे व्हा, सतीचं शरीर जळायला लागले असं सांगितलं. मग हे ऐकताच भगवान शंकर संतापले आणि एक जटा काढली. ती जमिनीवर आपटली, तिचे 2 भाग झाले. मग एका भागातून महाभयंकर वीरभद्र प्रकटले आणि दुसऱ्या भागातून अतिशय संतापलेली महाकाली प्रकट झाली. वीरभद्राने शंकराला विचारलं, देवा काय आज्ञा आहे, काय करू? पृथ्वीला उलटून टाकू की समुद्र कोरडा करू? तेव्हा भगवान शंकरांनी सांगितलं, दक्ष यज्ञाचा विध्वंस करून ये. मग एक रथ प्रकट झाला आणि त्या रथावर वीरभद्र आरूढ झाले. 10,000 सिंह त्या रथाला ओढत होते आणि 400 हात रुंद आणि 400 हात लांब असा हा रथ होता. महाकाली माता 64,000 योगिनींना घेऊन निघाली. भूत प्रेत पिशाच सगळे निघाले आणि यज्ञमंडपाकडे आले. वीरभद्राने जेव्हा दक्षाला उचलून घेतलं तेव्हा दक्षाने विष्णूची प्रार्थना केली. पण भगवान विष्णू म्हणाले, जे लोक भगवान शंकराचा अपमान करतात त्यांची मी कधीच रक्षा करत नाही. मग वीरभद्राने दक्षाचं मस्तक तोडून टाकलं आणि यज्ञाचा विध्वंस केला. रक्ताचे पूर वाहायला लागले आणि शंकर भगवान सतीचं अर्धवट जळालेलं शरीर हातात उचलून विरह दुःखामध्ये चहूकडे फिरायला लागले. मग त्या अर्धवट जळालेल्या शरीराचे भाग गळून पडायला लागले आणि जिथं जिथं हे भाग गळून पडले तिथं शक्तिपीठांची स्थापना झाली. आणि जिथं जिथं शक्तिपीठं झाली तिथं तिथं काळभैरवाचं एक एक रूप स्थापन झालं. आणि प्रत्येक शक्तिपीठासमोर भगवान शंकर आणि स्वतः शक्ती आणि रक्षणासाठी काळभैरव ठेवला. मग काही ठिकाणी 51 शक्तिपीठं तर काही ठिकाणी 108 शक्तिपीठं असल्याचा उल्लेख शास्त्र पुराणांमध्ये येतो. आणि मग भगवान शंकर कैलास पर्वतावर वापस आले. मग ऋषीमुनींनी विचार केला, आता यज्ञाची पुन्हा एकदा स्थापना झाली पाहिजे. म्हणून दक्षाचं मस्तक पुन्हा जोडल्या जावं म्हणून सर्व देवतांना घेऊन सर्व ऋषीमुनी कैलास पर्वतावर आले आणि त्यांनी भगवान शंकराची स्तुती केली. आणि स्तुती केल्यानंतर भगवान शिवशंभो शिवशंकर शांत झाले. मग ऋषीमुनी भगवान शंकराला म्हणाले, दक्षाला बकऱ्याचं मस्तक लावावं म्हणजे नंदीचा शापसुद्धा खरा होईल. आणि मग अशा प्रकारे दक्षाला पुन्हा जीवनदान दिलं. मग दक्षाला सतीबद्दल वाईट वाटलं, पण आता दुःख करून उपयोग नाही असं सांगून आता पुन्हा यज्ञाची स्थापना कर म्हणजे यज्ञ पूर्ण होईल. अशा प्रकारे भगवान विष्णू आणि भगवान शंकराच्या आशीर्वादाने यज्ञ पूर्ण झाला. यावरून पुराणकार हरिहराचा भेद करू नये
हा सिद्धांत सांगतात. अशी ही सती कथा. यानंतर पुढच्या भागामध्ये ध्रुव चरित्र येतं. ते आपण पुढील भागात पाहू. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. स्तोत्र, मंत्र, संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत आणि श्रीमद भागवत कथा नित्य ऐकण्यासाठी आणि त्याचबरोबर डोहाळे, पाळणे, उखाणे आणि खास महिलांसाठी किचन टिप्स हे ऐकण्यासाठी माझ्या या चॅनलला आपण अजून सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.